चिन्ह देऊन एक उत्तुंग व्यक्तिमत्व साई भक्त पारमार्थक परमस्नेही आहेत आणि नेहमीच या कासने गावच्या सुखदुःखामध्ये ज्यांची उपस्थिती आम्हाला लाभते ते आदरणीय महेशजी केणे साहेबांना सन्मानित करण्यात येते। आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर सन्मानित करण्यात येते महेशजी केणे साहेब देवरुंग गावचे एक प्रसिद्ध उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत। माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन रत्नदीपजी दळवी यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात येते। सन्माननीय संतोषजी केणे साहेबांना विनंती असेल आपण सुद्धा पुढे यायचे। संतोषजी केणे साहेब पुढे यायचं मी विनंती करते। भूषणजी दळवी आपण सन्मानित करायचे संतोषजी केणे साहेबांना। भूषणजी दळवी साहेब आपण सन्मानित करायचंय संतोषजी केणे साहेबांना एक देवरुंग गावचे उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत। ते बादसाई गावचे विद्यमान उपसरपंच आदरणीय सुखदेव जाधव साहेबांना विनंती असेल आपण सुद्धा व्हीआयपी बॉक्स मध्ये यायचंय। सन्मानित करतील सन्माननीय सुखदेवजी जाधव साहेबांना विनंती असेल आपण सुद्धा व्हीआयपी बॉक्स मध्ये यायचंय। मी विनंती करेल भूषणजी दळवी यांना की आपण सन्मानित करायचंय सुखदेव जाधव साहेबांना। खेळ सुरू करायचंय पंजाना विनंती आहे खेळ सुरू करायचंय। माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सुखदेव जाधव साहेबांना सन्मानित करण्यात येते। क्रिकेट मॅडम व्यक्तिमत्व आहे ज्या ज्या ठिकाणी बादशाही संघ असतो ना किंवा या आपली स्पर्धा असते ना त्या त्या ठिकाणी नेहमीच सुखदेव जाधव साहेबांची उपस्थिती आम्हाला लाभते। स्वप्नीलजी कोंडूराम हलके यांना सुद्धा विनंती करेल की आपण सुद्धा व्हीआयपी बॉक्स मध्ये यायचं आहे। चौथा पाचवा आणि सहाव्या क्रमांकाची ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला आपले स्वप्नीलजी हलके साहेब शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत। एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे नेहमीच शिवसेनेचं कार्य शिवसेना पक्ष वाढवायचं कार्य त्यांच्या माध्यमातून होत असतं। त्यांना माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येते। धन्यवाद स्वप्नीलजी हलके साहेब असंच प्रेम संपूर्ण मंडळावर राहू देत। धन्यवाद। ओ टू कॉमेंट्री बॉक्स सन्माननीय आमचे मिलिंदजी भोईर साहेब भाऊसाहेब नायब तहसीलदार भिवंडी यांचं शुभ आगमन होते। वेलकम आदरणीय मिलिंदजी भोईर साहेबांना विनंती असेल आपण व्हीआयपी बॉक्स मध्ये यायचंय। आणि खरं तर रोज आवर्जून यांनी सर्व सामने पाहिले कामामध्ये व्यस्त आहे अनेक दिवस रजेवर असल्यानंतरची जी रजा असते ना ती देताना साहेब काय करतो ते आम्हाला माहिती आहे। इथे मात्र आपण रजा नाही तर मात्र प्रेम दिले आणि नेहमीच या मंडळाला प्रेम दिले। आणि अमर क्रीडा मंडळाचे सन्माननीय सचिव सुद्धा आहेत एक मोठं व्यक्तिमत्व आहे मिलिंदजी भोईर साहेब। वेलकम मिलिंदजी भोईर साहेब। त्यांच्या समवेत आदरणीय सन्माननीय संदीपजी पाटील साहेब यांचं सुद्धा शुभ आगमन झाले। शिक्षक आहेत स्वतः इंजिनियरचे लेक्चरर आहेत संदीपजी पाटील साहेब। DY पाटील कॉलेजचे लेक्चरर आहेत याचं सुद्धा शुभ आगमन झाले। मिलिंद भोईर साहेबांचे खंदे समर्थक आहेत आणि मिलिंद भोईर साहेबांच्या अतिशय जवळचे मित्र यांचं सुद्धा शुभ आगमन झाले। वेलकम साहेब आपण या स्पर्धेला आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत आपण आपला अमूल्य वेळ खर्च करून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलात निश्चित आम्ही ऋण व्यक्त करतो। धन्यवाद। ओ टू कॉमेंट्री बॉक्स सापेगावचे प्रसिद्ध उद्योगपती आमचे परममित्र आदरणीय ज्ञानेश्वर मागे साहेबांचं शुभ आगमन होते। वेलकम ज्ञानेश्वर मागे साहेब। तसेच वासरे गावचे प्रसिद्ध उद्योगपती आमचे परममित्र पारमार्थक परमस्नेही आदरणीय विश्वासजी पाटील साहेबांचं शुभ आगमन होते। वेलकम खूप खूप धन्यवाद आपण वेळात वेळ काढून आलात। वाशिरे गावचे परममित्र आमचे परमार्थक परमस्नेही हरिभक्त पारेंश्री विश्वासजी पाटील आणि सन्माननीय ज्ञानेश्वरजी मागे साहेब आपण या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी वेळात वेळ काढून आलात निश्चितच आम्ही ऋण व्यक्त करतो। धन्यवाद मागे साहेब। दादांची पुन्हा एकदा फरमायचे की कोंबडा काढताय पुन्हा एकदा गाणी झाला पाहिजे। माया
धन्यवाद. या मंडळाला तन्मन धनारे मदत करणारे सन्माननीय आमचे कसनेगावचे निवृत्ती आरटी ऑफिसर आदरणीय सुरेश दादा दळवी साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 रुपयाची मदत या मंडळाला करण्यात आलेली आहे. नेहमीच तन्मन धनाने मदत करणारे व्यक्तिमत्व आमच्यातून रजा घेत आहेत. सन्माननीय आमदार साहेब आमच्यातून रजा घेतात. आमदार साहेब धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून इथे आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, निश्चितच धन्यवाद. मी सन्माननीय ज्ञानेश्वर मागे साहेबांना विनंती करेल आपण आसनास्थ व्हायचंय. सो थँक्यू सो मच सचिन दादा. माझ्या दिशेने दरम्यान जाऊ की जर रईस दरम्यान मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि लास्ट बॉलवरती जर आपण बघितलं धाव फळक तब्बल जाऊन पोचला, पण जर बघितलं तर तब्बल 11 वरती सलामीची जोडी बॅट्समन रिहान आणि त्याच्या समेत खिजर रईस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणि जर आपण बघितलं तर तब्बल या पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या. पॉवर प्लेचं षटक दरम्यान कंप्लीट झालं. दुसऱ्या षटकासाठी इथनं कोणता गोलंदाजी करेल हा देखील प्रश्न लागला. सन्माननीय आमदार साहेबांची महत्त्वाची उपस्थिती आजच्या दिवसामध्ये लाभली आणि आमदार साहेबांनी रजा देखील घेतली. महत्त्वाची उपस्थिती, बिझी शेड्यूल असतो तरी सुद्धा महत्त्वाची उपस्थिती त्यांची लाभली आणि व्यासपीठावर उपस्थित अर्थातच सन्माननीय विश्वाजी पाटील साहेब त्यांची देखील महत्त्वाची उपस्थिती आजच्या दिवसामध्ये आम्हाला लाभली. आणि हे तुम्ही आमचे VIP डायसवर आमचे सर्व मान्यवरांना पाहतात. आजचा अंतिम दिवस होता, अनुषंगाने महत्त्वाची उपस्थिती सर्वांची लाभली आहे आणि कौतुक करू आमचे नक्कीच रवीजी गुलवी असो, प्रिन्स मूवीज ऑल टीम, भरपूर चांगला वर्क त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतो. जाऊया तब्बल माझ्या दिशेने पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल जर आपण बघितलं तर 11 धावा आल्या. अजून देखील महत्त्वाचे फलंदाज खिजर रईस आणि रिहान मैदानाच्या आतमध्ये. सो त्या अनुषंगाने अटॅकिंग क्रिकेट येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये इथं गोलंदाज पहिला बॉल फुल टॉस, फक्त दिशा दिली ऑन साईडला. इथनं फिल्डर डीप मध्ये उभे आहेत. फिल्डिंग बघा किती चांगली पाहायला मिळते. दरम्यान या पहिल्या बॉलवरती सिंगल येताना दिसली. एकदा दरम्यान या पहिल्या बॉलवरती धावफलक या एका धावेच्या मदतीने आता जाऊन पोहोचला 12 वरती. लास्ट मॅच मध्ये काय मॅच जिंकली टीम वाशेरेनं. सो बघा विनंती करेन यापुढील होणारा सामना रेडी राहायचा सेमीफायनलच्या मॅचसाठी. अर्थातच यस टीम भातसई आणि चेरोबा वाशेरे टीमच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करायची आहे. पहिल्या इनिंग नंतर टॉस केला जाईल. सेमीफायनल 1 सध्याच्या घडीला सुरू आणि सेमीफायनल 2 चेरोबा वाशेरे अगेन्स्ट मॅच असेल भातसई. एका बाजूला कल्पेश जाधव, दुसऱ्या बाजूला महेंद्र मागेपट. सध्याच्या घडीला खिजर रईस फेकून दिलाय बॉल. फुल टॉस बॉल होता. जस्ट फ्लिक ऑफ द रिस्क. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला विकेट या मॅच मधला खिजर रईसच्या बॅट मधला. काय स्ट्रोक आला, फॉर्म मध्ये क्लास दिसतोय. खिजर रईस ज्या चांगल्या टच मध्ये आहे ना, एखाद्या बॅट्समनची उल्लेख कशा प्रकारे केली जाते की जेव्हा तो प्रत्येक बॉल मिडल ऑफ द बॅट खेळतो, म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स लेवल किती चांगला. आणखीन एक ट्रेड मार खिजर रईस स्ट्रोक. बॉल चालला आणखीन एक बाउंड्री लाईन पलीकडे. 2 इन अ रो षटकार. ए बाई तुझा नवरा बारकुला ग, बाई तुझा नवरा बारकुला, बाई तुझा नवरा बारकुला ग, बाई तुझा नवरा बारकुला. बॉर्डर लाईनच्या बाहेर ऑफसाईड बॉर्डर लाईनच्या बाहेर जर कोणी झेल घेतला तर 511 रुपये सन्माननीय भगवानजी भोईर साहेब यांच्याकडनं. आणि ऑनसाईड बॉर्डर लाईनच्या बाहेर जर कोणी झेल घेत आहेत तर 211 रुपये सन्माननीय भगवानजी भोईर साहेब. आणि चेंडू कुठल्या प्रकारे जर आपण ऑफसाईड बॉर्डर लाईनच्या आतील बाहेरील चेंडू आतमध्ये दिला तर प्रत्येकाला 20 रुपये दिले जातील. त्याच दिशेने खेळायचा होता. आणि आमचे ट्रेडमार्क मिस्टर हॅरी अंपायर. व्हाईट बॉल.
थँक्यू डीजे. यांना कोण विसरू शकतो. सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये ज्यांच्या नावाची चर्चा, अर्थातच आमचे हिरामण करकर मिस्टर हॅरी. भरपूर चांगली अंपायरिंग. पुढचा बॉल हिजर रईसाठी या बॉलला थेट फटका. दरम्यान ऑन साईडला स्ट्रोक आला. फिल्डर त्या रिजनमध्ये उपस्थित आहेत. फिल्डिंग बघा किती चांगली पाहायला मिळते. सिंगल दरम्यान कंप्लीट झाली. एक सिंगल दरम्यान येते आणि बघा जोपर्यंत खिजर मैदानाच्या आतमध्ये ना तोपर्यंत टीम वाशेरेला ना इथनं थोडंसं दडपण इथनं जाणवत असेल. कारण खिजर रईस जर शेवटच्या षटकापर्यंत खेळून गेला तर हा असा बॅट्समन आहे की तुम्हाला 4 ओव्हरमध्ये ना धावफलकावरती भरपूर सारा रन्स इथं लावताना दिसेल. खिजर रईसची विकेट या मॅचच्या दृष्टिकोनातून आता भरपूर इम्पॉर्टंट झाली आहे. कारण जर खिजरची विकेट नाही आली ना तर अजून बघा येणाऱ्या बॅटिंग लाईनअपमध्ये वकास देखील 4 वर्षानंतर कमबॅक करतोय. बट काय असतं की एक लेजंड प्लेअरची निशाणी असते तो कितीही वेळाने खेळू द्या बट त्याचा जो मी तर म्हणेन फॉर्म आहे जो टच आहे ना तो मैदानाच्या आतमध्ये दाखवत असतो. वकासचं देखील येणं बाकी आहे. तर लवली टीम या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला क्रिकेट खेळती आहे. मिस क्यू शॉट, मिस टायमिंग, बॉल अवेमध्ये टायमिंग आणि प्लेसमेंट अभाव भरपूर राहिला आणि इथं दरम्यान विकेट गेली आहे पहिली टीम तलवलीची. ओमसाई धनेश कुकसे आयोजित भव्य कुकसे ट्रॉफी जी वाशेरे येथे होणार आहे. वाशेरे ट्रॉफी आहे पण त्या ठिकाणी आपल्या विभागामध्ये पहिल्यांदा ठाणे रायगड हा सामना होणार आहे. ठीक 17 तारखेला हा सामना आहे. संध्याकाळी 7 वाजता. आयोजक आहेत स्वतः पांडुरंग धर्मा पाटील साहेब तसेच सन्माननीय वाशिरा गावचे माजी सरपंच आदरणीय आमचे परममित्र पारमार्थक परमस्नेही विश्वासजी पाटील साहेब. या स्पर्धेला निश्चितच आपण भेट द्यायची आहे तसेच या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. आपल्या विभागामध्ये पहिल्यांदाच ठाणे रायगड हा सामना होणार आहे 17 तारखेला ठीक 7 वाजता वाशिरेच्या मैदानावर. दरम्यान धावफलक जर आपण बघितलं तर तब्बल आहे 26. एक विकेट गेली. अजून देखील आय थिंक एक बॉल या ओव्हरमध्ये बाकी असेल. न्यू बॅट्समन क्रमांक 3 वरती एक अनुभवी खेळाडू अफसर रईस क्रमांक 3 वरती. या टीमचा देखील हा देखील महत्वाचा खेळाडू आहे. भरपूर वर्षांचा ठाणगा अनुभव क्रिकेटचा या खेळाडूला देखील आहे. बट खिजर रईस फटका उडवला. मिस टायमिंग बॉल अवे मध्ये त्या रिजन मध्ये फिल्डर उपस्थित आणि कॅच सोडली एका मॅच. महत्वाची विकेट हवेमध्ये होती. ऑलमोस्ट गोलंदाजाने त्याचं कार्य केलं होतं. खिजर रईसला अडकवलं होतं बट कॅच ड्रॉप. किती मोठी मिस्टेक. आणि दरम्यान आपण विचार केला शेवटच्या बॉलवरती आय थिंक रन कंप्लीट केली नाहीये. डॉट बॉल आहे. कदाचित इतका वेळ होता की 2 धावा देखील कंप्लीट झाल्या असत्या बट हा डॉट बॉल. आणि आमचे मिकी माऊस डान्स भरपूर चांगला पाहायला मिळतो अशा दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून. कालच्या दिवसामध्ये देखील उल्लेख केला होता की अंतिम दिवस ना तुम्हाला एक एक क्षण पूर्णपणे मनोरंजनाचा असेल आणि मनोरंजन सुरू आहे. 2 ओव्हरमध्ये तब्बल जर आपण बघितलं तर धावफलक तब्बल 26. एक विकेट गेले. खिजर रईस अजून देखील आहे. जो फॉर्म खिजरचा या स्पर्धेमध्ये राहिला तो अर्थातच टीम तलवलीच्या हितमध्ये. कारण एक अर्धशतक या स्पर्धेमध्ये खिजरच्या नावावरती, एक अर्धशतक कल्पेश जाधवच्या नावावरती आहे आणि कल्पेश जाधवचा संघ देखील सेमीफायनलमध्ये टीम वाशेरे सोबत खेळणार आहे. दोन्ही बघा टीम वाशिरेचा कॅप्टन आणि टीम बादशाहीचा कॅप्टन. बघा पहिल्या इनिंग नंतर टॉस केला जाईल. दोन्ही संघांच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायची आहे. 2 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर तब्बल धावफलक जर आपण बघितलं 26. एक विकेट दरम्यान इथनं गेली आहे. या 3ऱ्या षटकामध्ये अशोक दरम्यान गोलंदाजी करण्यासाठी आले. अशोकची मी तर म्हणजे भूमिका ना या टीममध्ये भरपूर चांगली पाहायला मिळाली. कारण सातत्याने जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये राहिला तेव्हा कमबॅक करून दिला अशोकने. बट इथं सध्याच्या घडीला अफसर रईस फेकून दिला बॉल. हाफ ट्रॅकर होता. लाईन लवकर पीक केली आणि बॉल गेला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. आणि 124 मागील 3 सामन्यांमध्ये पूर्ण केल्यात. म्हणजे एकूण 143 धावा या स्पर्धेमध्ये आतापर्यंत.
आणि तब्बल जर आपण बघितलं ना तर अफसर रईस आणि तेज असा शेर बूढ़ा भले ही हुआ लेकिन शिकार करना नहीं भूला. काय स्ट्रोक आला, षटकार. अनुभव बोलतोय अफसर रईसचा, कारण इतकी वर्ष क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे बघितले त्या खेळाडूंना. कारण काही अशा गोष्टी असतात ज्या फक्त अनुभवाने शिकायला मिळतात क्रिकेटमध्ये. आणखीन एक अफसर रईससाठी हा बॉल स्लॉक स्वीप करायचा होता, प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॉल इथं दरम्यान आउटफील्डमध्ये जातो, सिंगल दरम्यान या बॉलवरती कंप्लीट. बट या षटकाची ज्या प्रकारे सुरुवात करायची होती ना ती सुरुवात दरम्यान अफसर रईसने केली. षटकार दरम्यान आपल्याला पहिल्या बॉलवरती येताना दिसला, त्यानंतर एक सिंगल दरम्यान या बॉलवरती. धाव फलक जर आपण बघितलं या सिंगल रनच्या मदतीने आता जाऊन पोहोचला 33 बनल्यात. अजून देखील 4 बॉल बाकी आहेत. खिजर अजून देखील बॅटिंग करतो, अजून देखील वकासचं येणं बाकी आहे, म्हणजे बॅटिंग लाईनअप भरपूर बाकी आहे. पुढचा बॉल, हा बॉल खिजरसाठी मिस टायमिंग आहे. फाईनल एक रिजनला फिल्डर नाहीये, लॉंग लेगचा फिल्डर इथं दरम्यान प्रयत्न तर करतील, बट हा बॉल देखील बघा फिल्डर्सला बीट करून फ्लाय होतो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चौकार. खिजर रईस थांबायचं नाव घेत नाही. या स्पर्धेमध्ये जर बॅटिंगमध्ये विचार केला कल्पेश जाधव त्यानंतर खिजर रईस, या दोन खेळाडूंचा खेळ भरपूर चांगला राहिला. बट आता मला हा प्रश्न पडला की या स्ट्रोकची काय गरज होती. जर आपण सरळ बॅटने चांगली बॅटिंग करू शकतात तर आडवा बॅटने खेळण्याची गरज काय, स्विचच्या फटक्याची गरज काय होती. जर आपण विचार केला जर नक्की सरळ बॅटने खेळले असते तर हा बॉल देखील स्लॉटमध्ये होता, या बॉलवरती देखील मोठा फटका येऊ शकला असता. तेच असतं बघा, एखादी गोष्ट जर तुम्हाला सरळ मार्गाने साध्य होऊ शकते तर त्या गोष्टीला कठीण मार्गाने करण्याची गरज काय. पुढचा बॉल, हा बॉल मिस टायमिंग, बॉल हवेमध्ये होता. कव्हर रिजनला फिल्डर आहेत, फक्त सिंगल दरम्यान या बॉलवरती कंप्लीट केली जाईल. अजून देखील जर आपण बघितलं तर या ओव्हरमध्ये एक बॉल आणखीन बाकी असेल आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये एक षटकार आला, एक चौकार आणि धावफलक जर आपण बघितलं तर तब्बल 12 वरती. या ओव्हरमध्ये 12 आलात आणि धावफलक 38 वरती. शेवटचा एक बॉल या ओव्हरमधला. स्ट्रायकर एंडला अफसर रईस असतील. एक षटकार अफसर रईसच्या बॅटमध्ये देखील आला आणि हा स्ट्रोक देखील बॅक टू द बॉल स्ट्रोक खेळले होते आणि इथं बघा पाहायला बॉल लागून एक क्षणाला असं वाटलं की कॅचची संधी निर्माण केली होती. पण जर आपण बघितलं हा शेवटचा बॉल देखील जाईल डॉट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जर आपण बघितलं तर तब्बल 38 एक विकेट गेली. आता स्ट्रायकर एंडला अंतिम ओव्हरमध्ये असेल खिजर रईस. सो ब्रेक आहे, तोपर्यंत आपण जाऊया आमच्या डीजे मास्टरांकडे आणि दरम्यान ऐकूया एक मधुर संगीत. थँक्यू. आणि याच दरम्यान इथं शुभाग म्हणतो अर्थातच आमचे सन्माननीय रमेशजी दलवी साहेब, अर्थातच माजी उपसरपंच कासने साहेबांचा देखील शुभागमन होतं. सो साहेबांचं देखील मी आमच्या आयोजनाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. बघा ड्रिंक्स ब्रेक आहे, सो ब्रेक आहे म्हणून आपण आपल्या डीजे मास्टरांकडे जाऊया आणि दरम्यान ऐकूया एक मधुर संगीत. थँक्यू. नक्कीच आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. अर्थातच आमदार साहेबांची आज महत्त्वाची उपस्थिती आजच्या दिवसामध्ये राहिली आणि प्रिन्स मूवीचा भरपूर चांगला वर ड्रोनच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये देखील भरपूर चांगला व्ह्यू नक्कीच या परिसराचा कव्हर केला जातो. हे कासनेचे क्रीडांगण आणि त्याच्या नक्की जे तुम्ही बसलेले हे कासने गाव दरम्यान इथनं पाहतात, भरपूर चांगलं आयोजन जे राहील आणि भरपूर चांगला व्ह्यू नक्कीच आमचे प्रिन्स मूवी आमचे रवीजी गुलवी सर यांच्या माध्यमातून देखील भरपूर चांगला वर्क आपण पाहतात. आणि बघा प्रिन्स मूवीजला पुढे घेऊन जाण्यामध्ये जर कोणत्या व्यक्तीचा हात असेल ना तर अर्थातच प्रिन्स मूवीजचे फाउंडर ओनर अर्थातच आमचे रवीजी गुलवी सर.
पहिला बॉल खिजर रईस साठी पुल अँड पॉवरफुल फेकून दिलाय बॉल दी बाकोच बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार पहिल्या बॉलवरती. आणि जर आपण विचार केला ना तर सांगायची गोष्ट अशी कन्सिस्टन्सी काय पाहायला मिळाली खिजरच्या माध्यमातून या पूर्ण स्पर्धेमध्ये. पहिल्या मॅच पासून जर आपण बघितलं पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खिजर रईस, दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खिजर रईस आणि तिसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जर आपण बघितला खिजर रईस. आणि दरम्यान आता चौथी मॅच अर्थात सेमी फायनल केलती टीम तलवली. आणि या मॅच मध्ये जर आपण बघितलं ना जर टीम तलवलीने ही मॅच जिंकली ना तर सर्वात महत्वाचा वाटा खिजर रईसचाच आहे. कारण तब्बल जर आपण बघितलं तर नॉट आउट खिजर रईस खेळतो. आणखीन एक त्याच दिशेने खेळायचा होता हा बॉल आउटफील्ड मध्ये फिल्डर भरपूर वेगाने आलेत काऊ कॉर्नरचा फिल्डर आणि स्क्वेअर लेगचा फिल्डर पण 2 धावा या बॉलवरती देखील कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथनं दरम्यान पाहायला मिळते. बघा वकास सारखा खेळाडू अजून देखील डगआउट मध्ये बट वकासची कमी इथनं जाणवत नाहीये. कारण खिजर रईस जी जिम्मेदारी जो मी तर म्हणेन विजेचा विडा या खेळाडूने उचलला त्या जिम्मेदारीवर हा खेळ इथनं केला जातो. बट त्या पलीकडे इथनं टीम वाशेरे बी ना अडचणीमध्ये सापडली आहे. एक वाशेरे टीम सेमीफायनल मध्ये पोहोचली, एक टीम वाशेरे सध्याच्या घडीला सेमीफायनल खेळती आहे. म्हणजे वाशेरेचा क्रिकेट ना भरपूर चांगला तुम्हाला पाहायला मिळतो. दोन संघ जरी असले तरी सुद्धा इथनं बघा खेळ किती चांगला होतो. हा देखील हाफ ट्रॅकर आहे त्याच दिशेने चाललाय. आणखीन एक तडाखा. इट्स अ ट्रेमेंडस हिट. षटकार. ज्याप्रमाणे इंडियन क्रिकेटमध्ये ना रोहित शर्माकडे जे प्रभुत्व आहे पुल शॉट खेळण्याचं तेच प्रभुत्व इथनं खिजर रईस आपण बघितलं पहिल्या दिवसापासून पुल स्ट्रोक ज्याप्रमाणे खेळतो ना इथनं असं वाटतं की कोणतेही मी तर म्हणे डिफिकल्टी नाही आहे. जेव्हा जेव्हा शॉर्ट ऑफ प्लेन डिलिव्हरीज हाफ ट्रॅकर पडला तेव्हा तेव्हा आपल्याला षटकार किंवा चौकार येताना दिसला बॅट्समन खिजर रईसच्या बॅटमधनं. आणि तेच चित्र राहिलं इथं. आणखीन एक षटकार या ओव्हरमध्ये आपण बघितलं 2 षटकार आतापर्यंत आलेत आणि 2 धावा म्हणजे तब्बल 14 धावा गेल्या लास्ट 3 बॉलवरती. आणि अजून देखील 3 बॉल बाकी आहेत. खिजर रईस काय बॅटिंग करतो चांगला फिनिश दरम्यान आपल्या टीमला या महत्वपूर्ण मॅचमध्ये मिळवून देतो. अजून देखील 3 बॉल बाकी आहेत. पुढचा बॉल आणखीन एक उडवला बट हा मिस टायमिंग आहे. बॉल अवे मध्ये आहे. फिल्डर दरम्यान 2 इथनं चेस करतील. कॅच यावेळेस देखील ड्रॉप. बघा तब्बल जर आपण बघितलं ना दुसऱ्या षटकामध्ये खिजरची कॅच ड्रॉप केली. त्यानंतर जर आपण बघितलं तर तिसऱ्या ओव्हरमध्ये एक चौकार खिजरच्या बॅटमधनं आला. या ओव्हरमध्ये देखील 2 षटकार आहेत. आणि सेकंड ओव्हरमध्ये देखील आपण बघितलं खिजरच्या बॅटमधनं 2 षटकार आले होते. तुम्ही जी एक कॅच ड्रॉप केली ना तिचा किती मोठा परिणाम भोगावा लागतो या मॅचमध्ये टीम वाशेरे बीला. कदाचित ती कॅच जर पकडली असती तर समीकरांना भरपूर वेगळं पाहायला मिळालं असतं. बट इथनं ना ते जे जीवनदान दिलं ना तिथनं पूर्णपणे समीकरण चेंज झालं. इथं सिंगलसाठी मना केलं खिजरने कारण त्याला देखील माहिती आहे ज्या प्रकारे मी खेळतो इथनं भरपूर चांगली बॅटिंग मी आतापर्यंत केली आहे. तर शेवटचे बॉल देखील मी चांगल्या पद्धतीने खेळू शकतो. शेवटचा एक बॉल बाकी असेल खिजर आणि धाव फलक तब्बल 54 धावा. एक मॅच विनिंग टोटल आहे या सेमीफायनलच्या मॅच मध्ये. मॅच जिंकण्यासाठी 4 ओव्हरची मॅच तुम्ही कोणतेही फॉर्मॅट बघा, तुम्ही लेदर क्रिकेट बघा, तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट बघा, 4 ओव्हरमध्ये 54 धावा. मॅच विनिंग टोटल आहे. शेवटचा बॉल फटका उडवला. लॉंग ऑफ रिजनला फिल्डर आहेत बट हा बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. जजमेंट थोडंसं चुकीचं राहिलं कारण बॉल जर आपण बघितला तर इथनं आम्ही अंपायरच्या डिसिजनसाठी वेट करू. एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. पहिली इनिंग स्टाईल मध्ये फिनिश केली खिजर रईस. तब्बल रन्स आता देखील आपण बघितलं तर बनवल्या आपल्या टीमसाठी.
सन्माननीय विश्वाजी पाटील साहेब, मी विनंती करेल सन्माननीय विश्वास पाटील साहेबांना की आपण आमच्या VIP बॉक्स मध्ये यायचंय. मी सन्माननीय भगवानजी भोईर साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचंय. नेहमीच या कासने गावामध्ये कासने गावावर विशेष प्रेम असतं ते म्हणजे विश्वासजी मागे साहेब वाशेरेगावचे माजी विश्वाजी पाटील साहेब वाशेरेगावचे माजी सरपंच आहेत, पारमार्थक परमस्नेही आहेत आणि नेहमीच मी म्हणेल की कार्यक्रम ज्या ज्या ठिकाणी असो सुखाचा असो दुःखाचा असो तुम्ही हाक द्या मी साथ देईल या तत्वावर काम करणारे व्यक्तिमत्व आहे विश्वाजी पाटील साहेब. धन्यवाद विश्वाजी पाटील साहेब, आपण या स्पर्धेला आला शुभेच्छा दिलीत. नेहमी तन मन धनानं मदत करणारं हे व्यक्तिमत्व आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर. यानंतर सन्माननीय ज्ञानेश्वर मागे साहेब सापेगावचे उद्योगपती आहेत, आमचे परम मित्र आहेत. SK ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून नेहमीच चांगलं कार्य करत असतं ते म्हणजे ज्ञानेश्वर मागे साहेबांना सन्मानित करतील भगवानजी भोईर साहेब. माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर मागे साहेबांना सन्मानित करण्यात येतं. आणि SK ट्रॉफी निश्चितच ह्या वर्षी नवीन ढंगाने नवीन रूपाने येईल यामध्ये शंका नाही. SK ट्रॉफीचे आयोजक आहेत स्वतः ज्ञानेश्वर मागे साहेब आणि नेहमीच चांगली ट्रॉफी आयोजन त्यांचं होत असतं. आपण 17 तारखेला ठाणे रायगड सामना पाहणार ओम साई धनेश चषक वाशेरे आणि सन्माननीय भगवानजी भोईर साहेब यांचा वाढदिवस सुद्धा 17 तारखेला आहे. त्याच दिवशी इगल ग्रुपचं शो मॅच सुद्धा आहे, हे सुद्धा इथं अनाऊन्स करण्यात आलंय. वाशिरेच्या मैदानावर काय काय घडेल हे म्हटलं बिग शो मध्ये पाहायला मिळेल. विश्वाजी पाटील साहेब धन्यवाद, ज्ञानेश्वर मागे साहेब धन्यवाद, आपण या स्पर्धेला आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत. निश्चित आम्ही ऋणी आहोत, आपण आपला मौल्यवान वेळ आम्हाला दिला त्यासाठी निश्चित आम्ही ऋणी राहू. चला लगेच माझं पण सुरू करूया. ग्राउंडमध्ये पाणी अवेलेबल करून द्यायचं विनंती असेल. आमचे जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती असेल ग्राउंडमध्ये पण पाणी अवेलेबल करून द्यायचं. ग्राउंडमध्ये पाणी अवेलेबल करून द्यायचं. मित्रांनो सामना सुरू होतोय. आपण पाहू शकता पहिल्या इनिंग मध्ये जर धावा जमा केल्या स्टार 11 तलोली संघाने 58 धावा जमा केल्या. 4 षटकामध्ये 58 धावा, 59 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलंय. ते म्हणजे
वाशिरे बी संघासमोर. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज होत आहेत. अफसर रईस इथे मात्र बॅटची कडा क्षेत्ररक्षक आहेत आणि पहिला गडी तंबूच्या आश्रयाला. क्रिकेट क्लब चिंचवली युवा सेना चषक 2022. जय मसोबा क्रिकेट संघ चिंचवली आयोजित युवा सेना चषक 2022. प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 25,000 आहे. 2 मार्च ते 6 मार्च ही स्पर्धा होणार आहे. एंट्री फी आहे ती 12,000 रुपये. मॅन ऑफ दी सिरीज बाईक देण्यात येईल. युट्यूब लाईव्ह आहे, तर कोणाला एंट्री करायची असेल एक मोठं इव्हेंट आहे चिंचवली क्रिकेट जय मसोबा क्रिकेट संघ चिंचवली यांच्या माध्यमातून. फलंदाजीसाठी येत आहेत निलेश. स्ट्राईकला निलेश आहेत, नॉन स्ट्राईकला जीत. इथे मात्र हा चेंडू पुन्हा हवेमध्ये. यष्टी रक्षक झेपावलेत, झेल घेतलाय आणि खेळ संपवला निलेश याचा. दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला वाशिरे बी संघाचा. आता जे कालान सातूच कनाला ना गो भाकरी भुजूनशी देत आहे गो. डोंगराचे लोक डोंगराचे लोक पाया काढा माझे मरले गो. पाया काढा माझे मरले. निश्चितच काय गोलंदाजी करते अफसर रईस. तलवार जुनी आहे मात्र धार अजून तीच आहे अफसर रईस यांची. 2 चेंडूवर लगातार 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलंय. आता इथे निलेश माघारी परतले. स्ट्राईक आहे, आता स्ट्राईकला येत आहेत जीत आणि निलेशाची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते अरविंद. आणि हॅट्रिक वर आहेत. हॅट्रिक जर पूर्ण करता येते सन्माननीय भगवानजी मोहीर साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपये दिली जातील. आता हॅट्रिक चेंडू आणि हॅट्रिक होईल का? आणि झेल सुट्टे. अफसर रईस नाराज होत आहेत क्षेत्ररक्षकावर. थोडस कठीण झेल होता पण मात्र झेल होऊ शकत होता. 1 धाव. आता मात्र संघाच्या धावांचा श्रीगणेशा होतोय. आणि इथे मात्र आपण पाहिलं असेल अफसर रईस खूप जास्त हायपर झाले होते क्षेत्ररक्षकावर, कारण त्यांना माहिती आहे हॅट्रिकची संधी होती. आणि खिजर रईस यांनी काय प्रदर्शन केलंय स्टार 11 तलवली संघासाठी. खूपच सुंदर प्रदर्शन खिजर रईस यांच्याकडनं पाहायला मिळतंय. इथे मात्र हा चेंडू भिरकावून दिले बाहेर. झेल घेणाऱ्या प्रेक्षकाने संधी सोडले. 211 रुपये सोडलेत मित्र म्हणेल डीजे. डीजे ऑपरेटरला विनंती असेल 7 ते 8 सेकंद फक्त आपण गाणं सादर करायचंय. आज फायनलचा दिवस आहे. सामने जरी कमी असले ना तरी पाहुण्यांची रेलचेल पाहुण्यांची उपस्थिती इतकी प्रमाणात होणार आहे ना तर खूप वेळ खर्च होणार आहे आपला. डीजे ऑपरेटरला विनंती आहे वेळ वाचवायचा प्रयत्न करा कृपया. अफसर रईस सज्ज. इथे मात्र हा चेंडू आणि अजून एक फलंदाजाचा खेळ समाप्त होतोय. वाशिरे बी संघाला लागणारा 3रा झटका.
गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावर 7 पाहिल्यानंतर 5 चेंडू हाताळलेत. काय गोलंदाजी, एक षटकार जरूर पूर्ण केला फलंदाज अरविंद याने, माघारी परतलेत. यॉर्कर चेंडूला बॅटची कडा लागली होती, एजला चेंडू लागला, पण एष्टी रक्षण पाहू शकता, अप्रतिम एष्टी रक्षण झालं आणि अपील झाली होती जोराने. पुढील चेंडू इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, या वेग आणि वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली आहे. पहिले षटक समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धाव संख्या स्टार 11 तलवली संघाची 7, वाशिर संघाची धावसंख्या 7. स्टार 11 संघाने अप्रतिम गोलंदाजी केली, खास करून अफसर रईस यांनी. आणि जे आमचे बावले आहेत त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय. प्रवीण गगे, कल्पेश शेळके, अमोल दलवी, राहुल आलके, भूषण दलवी कुठे असेल कृपया आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय. प्रवीण गगे, कल्पेश शेळके, अमोल दलवी, भूषण दलवी, आपण कुठे असाल व्यासपीठाच्या अगदी समोर यायचंय. इथे मात्र हा चेंडू भिरकावून दिले, क्षेत्ररक्षक आहेत, मात्र चेंडू जाईल. आपण पाहू शकाल षटकार, 6 धावा. काय फटका एक्झिक्यूट केलेत फलंदाज. जीत 1 डाऊनला आलेत, मात्र अजूनपर्यंत ठाण मांडून आहेत खेळपट्टीवर. गोलंदाज सज्ज. इथे मात्र फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये खेळून काढतायत आणि 2 धावा पूर्ण. थोडीशी फंबल झाले एसटी रक्षक अफसर रईस आणि 2 धावने धावसंख्या पुढे सरसवली. धावसंख्या झाली ती. आता इथे मात्र धावपालकावर वाशिरी बी संघाची 15. इथे मात्र फुलटॉस चेंडू विरकावून दिलाय. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक आहेत, पण मात्र प्रेक्षक बनतील आणि 4 धावणे धावसंख्या पाहू शकता आपण. हिरामन खटकर सरांचं हे ऍक्शन. चौकार. हाताने हिरवा तुरा, तुझे भरूनशी हाताने हिरवा तुरा, पिंका नको दारू दिला या मोठे घरा, पिंका नको दारू ना दिला या मोठे घरा, पिंका नको दारू दिला या मोठे घरा. जीत याने जर चौकार षटकारांची कुठल्याही प्रकारची हॅट्रिक केली तर सन्माननीय आत्माराम शेलासाहेब यांच्याकडनं पारितोषिक आलंय. रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आहे आत्माराम शेलासाहेब यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज आहेत. रियान. जीत चांगली फलंदाजी करतात. एक षटकार आपण पाहिला, एक चौकार पाहिला त्यांच्या बॅटमधनं.
रियान जीतसाठी. इथे मात्र हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये गेले क्षेत्ररक्षक आहे तिकडे एकदा पूर्ण होईल आणि एका धावेवर समाधान. काय क्षेत्ररक्षण केले क्षेत्ररक्षक अफान याने. खूपच सुंदर अफान याचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं स्टार 11 तलोली संघाच्या माध्यमातून. स्टार 11 तलोली संघाची जी स्पर्धा व्हायची ना तर आपल्याकडे सिटी क्रिकेटची पहिली स्पर्धा असायची आणि फ्री एंट्री टुर्नामेंट नेहमीच अप्सराईज करत असत आपल्या गावामध्ये. इथे मात्र हा चेंडू विरघळून दिले क्षेत्ररक्षक आहेत आणि काय एफर्ट लावलेत. एकच धाव. अप्रतिम एफर्ट. खिजर रईस होते त्या ठिकाणी. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण खिजर याच्या माध्यमातून. चांगली फटकेबाजी पाहायला तर मिळते पण क्षेत्ररक्षकांची काय साथ लाभते. इथे मात्र पंच इशारा करतात नो बॉल. आणि इथे मात्र झेल ड्रॉप झालाय अफसर रईस यांच्या माध्यमातून. आणि धावफलकावर पाहिल्या म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 गडी बाद झालेले 3 आणि धावा मात्र इथे 22 पाहायला मिळते. आता इथे एकूण पाहिलं असेल तर 37 धावांची आवश्यकता आहे. 37 धावा 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. जयेश शेलार यांचे वडील आहेत आत्माराम शेलार साहेब. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आनंद घेण्यासाठी आलात. निश्चितच आम्ही स्वागत करणार आहोत आपला. आत्माराम शेलार साहेबांचं एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. सन्माननीय आत्माराम शेलार साहेबांना सन्मानित करण्यात येते. कॅमेरामनला विनंती आहे आपण स्टेज कव्हर करायचंय. कॅमेरामन 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहू शकता मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येते आदरणीय आत्माराम शेलार साहेबांचं. शेरोबा स्पोर्ट वाशेरी संघाचे पाठीराखे आहेत. वासेरे गावचे उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत. धन्यवाद दादा आपण इथे आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत. धन्यवाद. गोलंदाज तयार. इथे मात्र हा चेंडू अख्खो टप्प्याचा चेंडू भिरकावून दिले. क्षेत्ररक्षक 200 रुपयाचं पारितोषिक आयफा जेलचं सोडले आणि 6 धावांनी धावसंख्या पुढे सरसावली आहे. वाशिरा संघाचे तेजस होते. आता डोक्याला हात लावून काय होणार नाही. तेजस चेरोबा संघाचे तेजस आहेत. जेल घेतला असता ऐवजी तर 211 रुपये मिळाले असते. आता इथनं काही होणार नाही. आपल्या सहकार्यांना ऍक्शन करून टाकून फायदा नाही. थोड्या वेळातच आगमन होणार आहे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय श्रीकांतजी गायकर साहेबांचं शुभ आगमन होणार आहे. तसेच कसने गावातील एक शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व आदरणीय भास्करजी भोईर साहेब यांचं सुद्धा थोड्या वेळातच आगमन होणार आहे.
इथे मात्र हा चेंडू काय होईल, जीत ला बाद करण्याची संधी होती मात्र एक धाव पूर्ण होते. जीत आणि आकाश आहेत. धावसंख्या एकनी पुढे सरसावली 30 वर पोहोचते. आता 30 धावांची 29 धावांची आवश्यकता आहे. तीस धावांची आवश्यकता, माफ करा. इथे मात्र हा चेंडू डावी एसटी जोडतोय. पंच दंडित करतायत गोलंदाजांना. गोलंदाज फरीद आहेत. थोड्या वेळातच आपल्या इथे आगमन होणारे भारतीय जनता पार्टी कल्याण शहर अध्यक्ष आदरणीय प्रेमनाथ म्हात्रे साहेब, तसेच भारतीय जनता पार्टी युवा सेना प्रमुख गौरीपाडा सन्माननीय शुभमजी म्हात्रे साहेब यांचं शुभ आगमन होणार आहे. इथे मात्र हा चेंडू डिप्स खोल्याच्या क्षेत्रामध्ये खेळताय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव आणि एका धावेवर समाधान मानावं लागतं. चांगला प्रयत्न सुरू आहे वाशेरा बी संघाचा. गोलंदाज फरीद चांगली गोलंदाजी करतायत. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. खर तर बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही क्षेत्ररक्षकाच्या. इथे मात्र फंबल होते क्षेत्ररक्षक. 2 धावा सहज पूर्ण होत्या. 2 धावाने आपण पाहू शकतो दडपण आहे क्षेत्ररक्षकांवर. हा मोठा सामना आहे. गटातील शेवटचा सामना आहे. या सामन्यामध्ये विजयी झालेला संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करणार आहे. टॉप 3 मध्ये प्रवेश करणाऱ्या संघावर जो दुहेरी दडपण असतो. आणि खूपच सुंदर गोलंदाजी आज अफसर रईस यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इथे मात्र हा चेंडू स्लॉट मध्ये चेंडू जातोय. 6 धावांसाठी षटकार. काय फटका एक्झिक्यूट केले, स्वतःला झोकून दिला होता. धन्यवाद डीजे. धावसंख्या धावपालकर पाहायला मिळते ती 39. 7 चेंडू 20 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आता इथे आणलाय कुठे. काय फटकेबाजी जीत आणि आकाश यांच्या माध्यमातून. जीत केलतात 15 धावांवर आणि आकाश केलतात 16 धावांवर. खूपच चांगली फटकेबाजी सुरू आहे. प्रवीण गगे यांचं शुभागमन झालंय. वेलकम. सन्माननीय जयरामजी आलके साहेब यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. आमच्या मंडळाला तनमन धनाने खऱ्या अर्थाने मदत करणारे हे कार्यकर्ते आहेत आणि काल सुद्धा आम्हाला सुद्धा त्यांनी तनमन धनाने मदत केली. असे जयरामजी आलके साहेब, वेलकम. पुढील चेंडू. इथे मात्र बॅटची कडा क्षेत्ररक्षक आहेत आणि आकाश याची खेळी संपुष्टात. खूपच सुंदर झेल. आकाशाचा संपुष्टात येतोय खेळ आणि इथे मात्र 6 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. आता धन्यवाद. शुभागमन होते. सन्माननीय नानाशेठ गोंदली साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष आहेत. खूप खूप स्वागत नानाशेठ गोंदली. तसेच सन्माननीय मंडळाचे अध्यक्ष रामदासजी शेळके साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम. अमर क्रीडा मंडळ कासनेचे सन्माननीय अध्यक्ष रामदास शेळके साहेब यांचं शुभागमन झाले. तसेच शुभागमन झालेले सन्माननीय रमेशजी दळवी आमचे कासने गावचे माझे उपसरपंच आहेत आणि एक मोठं व्यक्तिमत्व, आदर्श व्यक्तिमत्व आहे. आमचे मुख्य मार्गदर्शक आहेत रमेशजी दलवी काका. आपल्या सर्वांना विनंती असेल आपण व्यासपीठावरून विराजमान व्हायचं आहे. तसेच अमर क्रीडा मंडळाचे सन्माननीय
सचिव आदरणीय मिलिंदजी भोईर साहेब यांचे सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आणि गोलंदाजी मार्कवर येतात खिजर रईस. 20 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र चेंडू खेळून करतात डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफचे जे क्षेत्ररक्षक येते येईपर्यंत फक्त 1 धाव घेतील. एका धावेवर समाधान. आता चेंडू शिल्लक आहेत 5 आणि जिंकण्यासाठी धावा हव्या आहेत त्या 19. 5 चेंडू 19 धावा. सुभाष भोईर बुम बुम. पप्प्या मामा यांचं शुभ आगमन झाले. वेलकम पप्प्या मामा. इथे मात्र हा चेंडू विरकावून दिले. 6 धावा षटकार आणि बिंदायला रे जेला 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 आणि निश्चितच डीजे ऑपरेटर्स ऑन फायर झाले. डीजे संकेत आणि 6 धावेने धावसंख्या आता इथे मात्र पुढे सरसावली आहे. धावसंख्या झाली ती 46. 13 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 4 चेंडू आणि 13 धावा. जीत एक तर्फी किल्ला लढवत आहेत आणि जी त्यांच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये ज्या ज्या चेंडू येतो ना तर सरळ 6 धावांसाठी निघून जातो. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक 2 आहे झेपावत आहेत आणि जीत याला माघारी परतावं लागेल. मोठा मासा कलाला लावलेला खिजर रईस याने. डीजे आणि निश्चित आपण पाहिलं असेल जीत याच्यावर मोठी जिम्मेदारी होती. 13 धावा हव्या होत्या. 4 चेंडू 13 धावा हव्या असताना मात्र मोठा फटका मारणं अनिवार्य होता. जीत बाद झाल्यानंतर जीत वैयक्तिक 21 धावण्यावर बाद होत आहेत. डीजे ऑपरेटरचं लेट करंट शॉक आहेत. थोडस उशिरा त्यांच्या लक्षात आलं की फलंदाज बाद झालेत. असू देत. डीजे संकेत आहेत आमचे परम मित्र आहेत. आता 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके खेळावेच लागतील जर या सामना जिंकायचा असेल वाशिरा बी संघाला. इथे मात्र हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता. आधी बॅट फिरून फलंदाज निर्धाव चेंडू. इथे मात्र हा चेंडू षटकार. एक चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. काय होईल हा सामना खर तर कुठे होता आणि कुठे आणून ठेवलंय फलंदाजांनी. फलंदाज वैभव होते. आधीच्या चेंडूवर जर निर्धाव चेंडू नसता जर गेलाच जर तर मध्ये क्रिकेटला महत्व नसतो. पाहुयात निलेश काय करतायत. चेसिंग कंपल्सरी आहे आणि इथे मात्र विजयी झालाय स्टार 11 तलवली संघ. अभिनंदन अभिनंदन खिजर. अभिनंदन अभिनंदन वकास. अभिनंदन अभिनंदन अफसर रईस. खूप खूप अभिनंदन स्टार 11 तलवली संघ. हार्डलक 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 आपल्याला इथे वाशिरे बी संघ. सन्माननीय भास्करजी भोगी साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. तसेच कुकसेगावचे माजी सरपंच आदरणीय भरत पाटील साहेबांचं शुभ आगमन झाले. विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष आदरणीय श्रीकांतजी गायकर साहेब यांचं शुभ आगमन झाले. विनंती असेल का आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. तसेच आदरणीय